मध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक बातमी अगदी 10 सेकंदात। सुरुवात करूयात। गेल्या 2 दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात थांबून का होईना पण पावसाच्या जोरदार सरी कोसळतात। श्री गणेशाच्या आगमन सोहळ्यात देखील पावसाची बरसात होईल असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवलेला आहे। शनिवार ते सोमवारपर्यंत मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे। हवामान खात्याने आज विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे। या भागात मोठ्या आणि मध्यम पावसाचा इशारा दिलाय। गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही विभागाला पावसाने झोडपून काढलंय। हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज विदर्भासहित खानदेशमधील अनेक जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। सध्या देशाच्या विविध भागात पूर आणि पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाहीये। मध्य महाराष्ट्र, गुजरात, किनारी आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि राजस्थानसह 8 राज्यांमध्ये शुक्रवारी अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर गुरुवारी बस स्थानक पुन्हा गर्दीने गजबजली। मात्र 2 दिवसांच्या आंदोलनामुळे महामंडळाचा नाशिक विभागातून 2 कोटींहून अधिक रकमेचा महसूल बुडालाय। धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्हा मुसळधार पावसाने 1.5 वर्षानंतर अखेर टँकर मुक्त झालाय। स्थानिक पातळीवर पाण्याचे स्रोत उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण भागातील टंचाई दूर झालेली आहे आणि या काळात तहानलेल्या गावांची तहान भागवण्यासाठी टँकर, विहिरी अधिग्रहण यावर तब्बल 90 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं उघड झालंय। आरटीओ कार्यालयातून नवीन वाहनांसाठी चॉईस, फॅन्सी किंवा आवडीचा नंबर घेणं आता अधिक महाग होणार आहे। कारण परिवहन विभागाने पुन्हा एकदा चॉईस नंबरच्या शुल्कात दुप्पट वाढ केली आहे। चॉईसनुसार नंबर प्लेट घेण्यासाठी 5 ते 6 लाख रुपये मोजावे लागणार आहेत। NHAI आणि MSRDCने केलेलं पुणे ते छत्रपती संभाजीनगर या एक्सप्रेसवेचं जुनं अलाइनमेंट बदलण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्सप्रेसवेसाठी NHAI MSRDC मध्ये जून महिन्यात सामंजस्य करार करण्यात आलेला आहे। कोकणवासियांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी व्हावा या दृष्टीने कोकण रेल्वेने सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा सर्व यंत्रणा सज्ज केल्यात। याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच यासह RPF जवान तैनात केलेले आहेत। कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि दक्षिण रेल्वेच्या समन्वयाने विविध मार्गावर 310 विशेष गाड्या चालवण्याचं नियोजन केलंय। काही मार्गांवर प्रत्यक्ष गाड्यांच्या फेऱ्या सुरू झालेल्या आहेत। त्यापैकी लोकमान्य टिळक टर्मिनल ते कुडाळ मार्गावर दैनंदिन आणि साप्ताहिक 2 विशेष गाड्या सुरू करण्यात आल्यात। त्यांना अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतलाय। गणेशोत्सवादरम्यान अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी 30% सूट योजना जाहीर केलेली आहे। यामुळे ग्राहकांना संगणक, मोबाईल, लॅपटॉप आणि टॅबलेट या वस्तू स्वस्तात मिळणार आहेत। कोकणात गणेश भक्तांना लाडक्या बाप्पाचे वेध लागलेत। अगदी काही तासातच विघ्नहर्ता गणपती बाप्पा भक्तांच्या घरात विराजमान होणार आहेत। मूर्तिकारांची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। मूर्तीला अलंकाराने सजवून जास्तीत जास्त आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतायत। रत्नागिरीतल्या जळगावमध्ये इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आजही जपली जाते आणि या गावातील 4ही कारखान्यात शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवल्या जातात। गणेश अंजरलेकर यांच्या कारखान्याला शाडूच्या मातीची मूर्ती बनवण्याची 50 वर्षांची परंपरा लाभली आहे। भुसावळ रेल्वे विभागातील भुसावळ बडनेरा दरम्यान बोदवड स्टेशन इथे जुना पादचारी पूल रेल्वे क्रेनद्वारे काढण्याचं काम करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे 6 सप्टेंबर रोजी काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। आता एक मोठी बातमी समोर येत आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची बैठक पार पडली आहे। सुप्रिया सुळेंनी प्रवक्त्यांसोबत चर्चा केली आहे। या बैठकीत त्यांनी आपले टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस असतील असे आदेश प्रवक्त्यांना दिलेत। एकनाथ शिंदेचे बैर नाही, देवेंद्र तेरी खैर नाही अशी टॅगलाईन घेऊन विधानसभेत काम करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका न करण्याचंही त्यांनी बैठकीत म्हटलंय। अजित पवार यांना सहानुभूती कुणी दाखवणार नाही असंही सुप्रिया सुळेंनी ठणकावलंय। न्यूज 18 लोकमतला या संदर्भातल्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे। बुलढाण्यातल्या खामगाव तालुक्यात पावसामुळे 2 पूल वाहून गेल्याचं समोर आलंय। हिवरखेड या गावाच्या प्रमुख रस्त्यावर असलेले 2 पूल पावसामुळे वाहून गेलेत। रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय आणि त्यामुळे प्रहार संघटनेकडून तहसीलदार यांना निवेदन देत नवीन पुलाची निर्मिती करण्याची मागणी करण्यात आली आहे।
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही धाराशिवमध्ये पंचनामा करण्यासाठी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधाकडे जात नसल्याचा प्रकार समोर आलाय। पावसानं 6000 हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला असून 285 गावातील 6540 गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडी प्रकल्पाची तात्काळ दुरुस्ती करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जन आक्रोश आंदोलन केलं। उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर चक्काजाम करत शेतकऱ्यांनी प्रशासनाला जाब विचारला। 15 दिवसात काम सुरू करा अन्यथा प्रकल्पात जलसमाधी आंदोलन करू असा इशारा यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय। जळगाव भुसावळ महामार्गावरील एका हॉटेलमध्ये जिल्हा दूध उत्पादक संघाची वार्षिक सभा पार पडली आहे। या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत जिल्ह्यातील दूध उत्पादकांना 70 पैसे बोनस देण्याची घोषणा केली आहे। जळगावातील गंधे सभागृहात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांना सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आलं। पश्चिम रेल्वेकडून राम मंदिर आणि जोगेश्वरी स्थानकादरम्यान मुंबईतील 7वं नवीन टर्मिनस उभारण्यात येतं। या टर्मिनसचं सध्या 76% काम पूर्ण झालेलं आहे। हे टर्मिनस पूर्ण बांधून झाल्यावर उपनगरातील प्रवाशांना लांब पल्ल्याच्या ट्रेन पकडण्यासाठी मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे किंवा अंधेरी येथील स्थानकावर जाण्याची गरज भासणार नाही। धाराशिवमध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार पावसानं हजेरी लावली। एकीकडे पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय तर दुसरीकडे प्रकल्पातील पाणी साठ्यात देखील वाढ झालेली आहे। अलिबागमधील वाघवीरा या लहानशा गावातून गेली 4 दशकं प्रदीप ठाकूर आणि त्यांचे सुपुत्र केतन ठाकूर यांनी गणपती कारखान्यातून आपल्या गावाचं नाव साता समुद्रापार पोहोचवलेलं आहे। सिंगापूर आणि थायलंड सारख्या देशात या गावातून गणपती पाठवले जातात। त्याचप्रमाणे पुणे, सातारा, सांगली, मुंबई, पनवेल पर्यंत ठाकूर यांच्या कारखान्यातून गणपती मागवले जातात। सोलापूर शहरातील मंगळवेढेकर चाळीतील श्री समर्थ गणपतीचं जल्लोषात आगमन झालं। ढोल ताशाचं वादन आणि लेझिमचा खेळ करत मिरवणूक काढण्यात आली। या गणपतीची मिरवणूक ही अंतिम टप्प्यात आल्यानंतर वरुण राजानं देखील मिरवणुकीत हजेरी लावली। आता एक सविस्तर बातमी। लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक गर्दी करत असतात। तसंच अनेक सेलिब्रिटी, राजकारणी बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी येतात। देश विदेशातले VVIP देखील उपस्थित राहून लालबागच्या राजाचं दर्शन घेतात। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाचा सोहळा काल पार पडला। संपूर्ण गणेशोत्सव काळात न्यूज 18 लोकमत सर्व प्रेक्षकांना घर बसल्या लालबागच्या राजाचं दर्शन तुमच्या टीव्हीवर तुम्हाला घेता येणार आहे। रिलायन्स फाउंडेशनकडून 20 किलो सोन्याचा 16 कोटी किमतीचा मुकुट अर्पण करण्यात आलेला आहे। हा मुकुट प्राप्त झालेला आहे आणि त्यांनी ह्या ठिकाणी लालबागच्या राजाच्या चरणी तो मुकुट अर्पण केला, जो आपण बाप्पाला परिधान देखील केलेला आहे। या मुकुटाची तयारी मला वाटते जवळजवळ 4 ते 5 महिन्यापासून त्यांनी सुरू केली होती। ते म्हणजे ज्या पद्धतीने आज अंबानी कुटुंबीय या लालबागच्या राजाचे भाविक आहेत, असे जगभरातील करोडो भाविक आहेत आणि अनेक भाविक या लालबागच्या राजाच्या श्रद्धेपोटी लालबाग राजाच्या चरणी एक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकारचे दान, सोन्यारूपी दान असो किंवा पैशारूपी दान अर्पण करत असतात। मंडळ देखील या पद्धतीने या भाविकांचा आदर करून या येणाऱ्या दानातून समाजोपयोगी कार्य मोठ्या प्रमाणात राबवत असते आणि अशाच प्रकारे हे आमचे भाविक आहेत। जसे रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने आलेला हा मुकुट आहे, अतिशय रेखीव आणि अतिशय नक्षीदार हा मुकुट या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो। जवळजवळ 20 किलो वजनाचा हा मुकुट 16 करोड रुपये किमतीचा अंदाजे हा मुकुट या ठिकाणी बाप्पाच्या चरणी या भाविकांनी रिलायन्स फाउंडेशनने अर्पण केलेला आहे आणि आम्हाला देखील त्या पद्धतीने
या लालबाग राजाचे भाविक या पद्धतीने या समाजामध्ये आहेत, आमच्या देखीलसाठी एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि निश्चितच हा अभिमान आम्ही या लालबागच्या राजाच्या मंडळाप्रती देखील सार्थ ठरवू समाजोपयोगी कार्यातून, असं आम्हाला आशा आहे. मुंबईतील अंधेरीचा राजा गणेश मंडळ देखील बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झालेले आहेत आणि या गणेश मंडळानं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केलेला आहे. अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी पूर्ण कपडे घालून जावं लागेल आणि तिथे शॉर्ट कपडे घालणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी परवानगी नाकारण्यात येणार आहे. नवी मुंबईतील सर्व शाळांना गौरी गणपती निमित्त 8 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. 7 ते 14 सप्टेंबर या कालावधीत सुट्ट्या असणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यासंदर्भात नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना यासंदर्भात विनंती अर्ज केला होता. पुणे महापालिकेनं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुणेकरांसाठी खास उपक्रम राबवलेला आहे. नागरिकांनी पीओपीच्या मूर्ती घेण्यापेक्षा शाडू मातीची मूर्ती घ्यावी, यासाठी मूर्ती आमची किंमत तुमची हा उपक्रम हाती घेतलाय. महामुंबई मेट्रो संचालन महामंडळानं गणेशोत्सवादरम्यान नागरिकांच्या सेवेसाठी दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो 2A आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो 7 मार्गिकांवरील फेऱ्यांमध्ये वाढ केलेली आहे. या दोन्ही मार्गिकांवर 20 फेऱ्या वाढवण्यात आल्या. मुंबई गोवा महामार्गाचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून करण्यात येतंय. या कामाचे 10 टप्पे असून त्यासाठी वेगवेगळे कंत्राटदार नेमलेले आहेत आणि या महामार्गाचं काम पूर्ण होण्यास अजून किमान 2 वर्ष लागतील, अशी कबुली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.